वांगी येथील ते चोरटे जेरबंद. वांगी तालुका कडेगाव येथे वृद्ध महिलेची बोरमाळ हिसकावणारे चोरटे जेरबंद करण्यात आलेले असून त्यांनी केलेले इतर 3 गुन्हे उघड झाले आहेत. तर त्यांच्याकडून 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी की चिंचणी वांगी पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे वांगी माळीमळा तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील महिला शालन ज्ञानू माळी वय वर्ष 75 या दिनांक 14/2/2026 रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहते घरासमोर बसल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी पुरुष व महिलेने पाणी पिण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरून नेली होती. त्याबाबत शालन ज्ञानू माळी यांच्या तक्रारीवरून चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींची तात्काळ ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. सदर सूचनेचे पालन करत दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व पोलीस विक्रम कुंभार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की माळीमळा वांगी येथील महिलेची बोरमाळ आरोपी प्रमोद शंकर माळी व त्याची पत्नी रेश्मा राजाराम साठे दोघेही मूळचे राहणार बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली, सध्या राहणार वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांनी हिसकावून नेले आहे. अशी माहिती मिळताच यातील आरोपी यांचा त्यांचे राहते घरी शोध घेतला असता त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी प्रमोद शंकर माळी याच्याकडे केलेल्या तपासावरून त्याने कडेगाव व विटा येथून मोटारसायकल देखील चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपीकडून नोंद असणाऱ्या गुन्ह्यामधून उघडकीस आलेल्या 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी प्रमोद शंकर माळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी वांगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घोगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार विक्रम कुंभार, विनायक सावळगे, संपत जाधव, मनोज जाधव, सतीश पाटील, पोलीस शिपाई प्रवीण मलमे, संकेत सावंत, योगेश माळी, शिवाजी हिप्परकर, वैभव गर्जे, योगिता आरबोने तसेच सायबर पोलीस स्टेशनचे अभिजित पाटील व अजय पाटील यांनी केले आहे.